भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अ अन्वये देशद्रोह गुन्ह्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। देशद्रोहाच्या कलमांचा गैरवापर होत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या। दरम्यान केंद्राला उत्तर देण्याचे निर्देश देत न्यायालयाने 10 मे रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे। देशद्रोहाचा कायदा रद्द केला जाऊ शकत नाही, मात्र त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित केली जाऊ शकतात अशी भूमिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली। दरम्यान हा कायदा रद्द करण्याच्या विनंतीच्या याचिकांवर 10 मे रोजी पुढची सुनावणी घेतली जाणार आहे। एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, अरुण शौरी, माजी लष्कर अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांनी देशद्रोह कलमाचा गैरवापर होत असल्याचं सांगत याचिका दाखल केल्या। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठापुढे या याचिकांची सुनावणी झाली। याचिकांवर केंद्राला उत्तर दाखल करण्यासाठी 9 मे पर्यंतची वेळ देण्यात आली आहे। 2014 ते 2019 या कालावधीत देशद्रोहाच्या कायद्याअंतर्गत देशात एकूण 326 प्रकरणं नोंदवण्यात आली, तर महाराष्ट्रात 2015 मध्ये देशद्रोहाच्या एका केसची नोंद झाली। आसाममध्ये सर्वाधिक 54, झारखंडमध्ये देशद्रोहाचे 40, तर हरियाणात 31, बिहार, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये प्रत्येकी 25 गुन्हे दाखल झाले। याशिवाय कर्नाटकात 22, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये 17 देशद्रोहाच्या गुन्ह्यांची नोंद आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयात अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दाखल गुन्ह्याचा उल्लेख केला। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय देशद्रोहाच्या गुन्ह्यांबाबत दाखल याचिकांवर काय निर्णय घेणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय। या याचिकांवरती सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की केंद्र सरकारने आपली बाजू या संदर्भात मांडावी, मात्र अजूनही ते बाजू मांडू शकले नाही। त्यामुळे आता 10 मे रोजी या याचिकांवरती सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता 10 मे रोजी देशद्रोहाच्या वैधतेच्या कायद्यावरती काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजू खत्रीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। मनसे नेते वसंत मोरे हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। तिरुपती बालाजीचा दौरा करून ते पुण्यात दाखल झालेत। बालाजीचा दौरा हा पूर्वनियोजित असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या आदेशानंतर ते अज्ञात स्थळी होते आणि 2 दिवसानंतर आता वसंत मोरे पुण्यात दाखल झालेत। दरम्यान ते मनसेमध्येच राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तुम्ही आहे ना, माझं त्याच्यामध्ये जे काही माझा रस्ता चुकतोय असं नाहीये, पण मी त्याच्यामध्ये मला वाटतं की ते स्टेटस मला स्वामी विवेकानंदांचं ते स्टेटस मला खूप आवडतं। ज्याच्या वेळेस माझा संघर्ष होत असतो आणि त्याच्यामधले तुम्ही शेवटची वाक्य घेतली, पण पहिली वाक्य घेतली नाही की ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष होत असतो, ज्यावेळेस तुमच्या मागं कुणी ना कुणी निंदा नालस्ती तुमची करत असतं, ज्या वेळेस तुम्हाला अशा अडचणी येत असतात, त्यावेळेस तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात आणि तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलं, परंतु मी राजमार्गावरती आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। देशपांडे पळून जाताना ही गाडी वापरली होती आणि देशपांडेंचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। दरम्यान संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पळून जाताना वापरण्यात आलेली इनोवा गाडी ज्या ड्रायव्हरनं चालवली होती त्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे। देशपांडे आणि धुरी इनोवा गाडीतून पळाले, मात्र शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतच उतरले आणि गाडी बदलून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे। सध्या शिवाजी पार्क पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे। संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर अटकेची आता टांगती तलवार कायम आहे।